गोपीनाथ मुंढे मराठवाड्यातले एक दिग्गज नेते, चळवळीतून थेट उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलेले नेते. खरं तर हा नेता आणखीन महाराष्ट्राला काही काळ तरी असायला हवा होता असं प्रत्येकाचं मत आहे. कारण की सामान्य जो व्यक्ती आहे त्याला नेतेपदापर्यंत नेणारे हे नेते होते. आज त्यांचा 11वा स्मृती दिन आहे. माझ्यासोबत खरं तर त्यांच्या आठवणी सांगण्यासाठी अ, त्यांचे मेहुणे आणि मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन आहेत. अ, मला एक पहिला प्रश्न असा आहे, मुंडे साहेब जाऊन आज 11 वर्ष खरं तर झालेली आहेत. आजही एक आठवण अशी कोणती आहे, की जी अजूनही तुमच्या मनातून जात नाही? खरं म्हणजे गोपीनाथरावांची आठवण येत नाही असं क्वचित एखादा दिवस असेल. आजही परळीला जायला नको वाटतं. सर्वसाधारण असं असतं की बहीण गेल्यावर मेव्हण्याचं घर परक होतं. माझ्या बाबतीत उलट झालं. मेव्हणा गेल्यावरच मला बहिणीचं घर परक झालं. मी इतकं ते आमचं एक काय इमोशनल एकमेकाशी संबंध होते की ते कार्याला मला थोडे सिनियर होते. पण मला नेहमी गोपीनाथरावचा एक स्वभाव आठवतो, जो पुढे फार लोकांना नंतर कळाला. त्याला सुरुवातीपासून असं आव्हानाला समोर जायचं ही फार सवय होती. आम्ही आंबेजोगाईला राहत असताना वडील माझे सरकारी शाळेचे मुख्याध्यापक होते, थोडे कडक शिस्तीचे होते. आणि ते जर समोरच्या खोलीत बसले असले तर प्रमोदजीचे सगळे मित्र मागच्या दरवाजाने यायचे. त्यावेळेस घराला 2 दरवाजे असायचे. आजच्यासारखी का फ्लॅट सिस्टीम नव्हती. पण गोपीनाथराव घरी आले की ते अगोदर आमच्या वडिलापाशी बसायचे. आणि वडील तसे काँग्रेसी विचाराचे, नेहरू, गांधी, इंदिरा गांधी यांच्यावर विश्वास. ते नेहमी गोपीनाथरावला असं म्हणायचे, गोपीनाथ तू उगाच यांच्या नादी लागलास, तू काँग्रेसमध्ये जा, तू महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होशील. दुर्दैवाने एक पाऊल ते फक्त अलीकडे राहिले. म्हणजे किती भविष्याने आमच्या वडिलांची त्याच्या बाबतीत होती. त्यांनी त्याहीपेक्षा त्यांचा स्वभाव असा होता की कडक शिस्तीचे प्रमोदजीचे वडील असून ते नेहमी अगोदर त्यांना भेटायचे. याच्यातून त्यांचा एक स्वभाव होता की ते आव्हानाला कधी त्यांनी पाठ दाखवले नाही. मग पुढे पुढे त्यांच्या आयुष्यात राजकीय संघर्ष आले, वैयक्तिक कठीण प्रसंग आले, पण त्यांनी कधी हार खाल्ली नाही. हा त्यांचा एक म्हणजे वेगळे पण फार कमी लोकात जाणवत. नाहीतर आव्हानाला पाठ दाखवणारे, तोंड लपवणारे लोक खूप असतात. मी बोलताना असं म्हटलं की त्यांनी चळवळीतून अनेक नेते निर्माण केले. चळवळीचा पक्ष आज तुम्ही कुठे पाहता त्या पक्षाला? गोपीनाथराव स्वतःच एका चळवळीतून आलेले होते. त्याच्यामुळं चळवळीच्या कार्यकर्त्यांविषयी त्यांच्या मनात खूप आपुलकी, प्रेम होतं. भारतीय जनता पक्षात त्यांनी कितीतरी असे कार्यकर्ते चळवळीतून आपल्या पक्षात आणले. म्हणजे मराठवाड्याचं उदाहरण घ्यायचं झालं तर आमचे उदगीरचे गोविंद केंद्रे आहेत. ते तसे राष्ट्रीय सेवा दल उपरांत आले, पण गोपीनाथरावच्या सहवासात आले. ते भारतीय जनता पक्षात आले, भारतीय जनता पक्षाचे होऊन राहिले. पाशा पटेल होते. चळवळीच्या बाहेर सुद्धा सदाभाऊ खोत असतील किंवा महादेव जानकर असतील, राजू शेट्टी असतील, या सगळ्या लोकांशी त्यांचे चांगले संबंध होते. रामदास आठवलेला भाजपच्या जवळ आणण्यात सगळ्यात सिंहाचा वाटा, किंबहुना एकमेव कारणी होत असतील तर ते स्वर्गीय मुंडेजीच होते. म्हणजे तुम्ही आज रामदास आठवलेला सुद्धा हे विचारू शकता. कारण चळवळीतून पक्ष वाढत असतो, चळवळीच्या कार्यकर्त्यातून पक्ष वाढत असतो, ही त्यांची दृढ संकल्पना, भावना अशी होती. त्याच्यामुळे चळवळीतल्या कार्यकर्त्याविषयी त्यांच्या मनात खूप आपुलकी, ममत्व होतं. आणि ज्यावेळेसही त्यांना संधी मिळेल त्यावेळेस चळवळीच्या कार्यकर्त्यांना ते नेहमी पाठबळ पुरवायचं काम करायचे. आता पक्ष कुठे पाहता हा चळवळीचा? खरं म्हणजे भारतीय जनता पक्षावर मी बोलायला पाहिजे का न पाहिजे हा प्रश्न मला कोणी विचारू शकतो. पण आयुष्यातला बराच मोठा काळखंड
भारतीय जनता पक्ष संघात काढला. त्यासाठी आणीबाणीची 11 महिन्याची आम्ही शिक्षा सुद्धा भोगली. कुणी हा मला प्रश्न विचारेल हम्म. तर मी एवढंच म्हणेन, वो मेरा दोस्त है सारे जहां को है मालूम, हम्म. दगा करे वो किसी से तो शर्म आए मुझे. हम्म. आज भारतीय जनता पक्षाचं हे स्वरूप पाहिल्यावर मला लाज वाटते हम्म. की कुठं चळवळीतल्या कार्यकर्त्यांना आश्रय देणारे गोपीनाथराव हम्म. आणि आज कुठं भ्रष्टाचारांच्या मांडीला मांडी लावणार बसणारे त्यांचे शिष्य म्हणवणारे भाजपचे नेते. आता खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाचा आणि माझ्या पक्षाचा तसा अर्थार्थी संबंध नाही. मी बोलावं का नाही बोला हा जरी विषय असला तर भारतीय जनता पक्ष या देशातला तर सगळ्यात मोठा पक्ष आहे, तो जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे. आणि मग ते जे धोरणं राबवतो पर्यायी त्याचे चांगले वाईट परिणाम तर जनता म्हणून माझ्यावर देखील होत असतात. बरोबर. आणि मला म्हणून ते बोलण्याचा हक्क आहे हम्म. की ज्यांच्या विरुद्ध गोपीनाथरावने लढा दिला, हम्म. स्वतःचं कौटुंबिक ग्रहसौख्य त्यांच्यामुळे हिरावून घेतलं, कुटुंबात दुफळी झाली, अशा लोकांना सोबत घेऊन आज भारतीय जनता पक्ष राज्य करू शकतो. हम्म. हम्म. हा मनाला पडलेला प्रश्न आहे की ज्या पाटबंधारे खात्यातील भ्रष्टाचाराविरुद्ध संभाजीनगरच्या वाल्मीमध्ये जो मोर्चा नेला आणि त्या मोर्चात थोडा लाठीमार झाला, मला वाटतं गोपीनाथरावच्या डोक्याला लाठी लागली होती. हम्म. आज ते सगळे भ्रष्टाचारी. म्हणजे परवाचं जे एक छायाचित्र पाहिलं की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसच्या बाजूला कोण बसले होते. आणि मग का मला वाटू नये की संघर्षाच्या काळात आम्ही जनसंघ भाजपमध्ये होतो हम्म. आणि आज चांगले 4 दिवस आले तर आज कुठे आहेत कार्यकर्ते. हम्म. अशा मी कित्येक लोकांची नावं घेऊ शकतो हम्म. ज्यांचा हक्क असताना सुद्धा त्यांना वंचित ठेवण्यात आलं. हम्म. मग हा राजकारणाचा पोत बिघडवला कोणी. कसा झाला पक्ष म्हणजे व्यावसायिक? आता व्यावसायिक म्हटलं त्याच्यात थोडा कडवटपणा येईल, आपण त्याला थोडा मराठी चांगला शब्द प्रोफेशनल झाला असं. हम्म. व्यावसायिक मध्ये क्रूरता आहे, प्रोफेशनल मध्ये थोडं शुगर कोटेड आहे ते. हम्म. हम्म. की जिथं तुमचा काही लाभ आहे हम्म. मग तो तुम्ही कुठून का असता, मग तुमच्यावर काही भ्रष्टाचाराची दाग असेल तर तुम्ही कोणी त्याला. केला व्यावसायिक? त्याचं काय वाटतं तुम्हाला? आता सत्तेच्या राजकारणात किंवा असं होऊ शकते की मास बेस पार्टी ज्यावेळेस केडर बेस झाली हम्म. त्यावेळेस हा सगळा गोंधळ झाला. पण हे लक्षात आलं नाही की आपण मास बेस पार्टीतून मास बेस पार्टी ज्यावेळेस आपण करतो हम्म. त्यावेळेस ज्या लोकांना घेऊन येतो ते सुद्धा त्यांच्यासोबत काही विषाणू काही ते घेऊनच येत असतात ना. मग ते कसे दूर होणार. हम्म. ते तसेच वाढत राहतात ना. बरं. पण हे सगळे प्रवेश जे दिलेत तर ते गोपीनाथ मुंडेंचे शिष्य असल्या फडणवीसांनीच दिलेत. गोपीनाथराव मुंडेंचं देवेंद्र फडणवीसवर खूप प्रेम. हम्म. म्हणजे ज्याला काय म्हणतात, म्हणजे मला आता तो ती गोष्ट किंवा तो किस्सा आठवतात. याला कोणी साक्षी पुरावे मागितले तर कदाचित हयात असलेली माणसं पुढे येणार नाही. हम्म. पण 2 जून 2014ला हम्म. एक उशिरा रात्री गोपीनाथरावकडे एक मीटिंग झाली आणि त्याच्यात काही चर्चा झाल्यावर गोपीनाथराव मुंडे म्हणले की सुदैवानं दुर्दैवानं मी केंद्रातून खाली नाही आलो. म्हणजे त्यावेळेस महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका होणार होत्या. हम्म. तर माझी पसंती हे देवेंद्र असेल. हम्म. अर्थात त्यावेळेसच्या एका मोठ्या नेत्याने त्याला थोडं आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला, पण गोपीनाथरावांनी ते नाही ऐकलं. एवढं गोपीनाथरावचं देवेंद्रजीवर प्रेम होतं आणि मला वाटतं देवेंद्रजीने ते एकदा बोलूनही ते दाखवलं. हम्म. पण आता माहीत नाही काय आहे ते, पण आमच्यासारख्याला त्या गोष्टीचं वाईट वाटतं. म्हणजे अशा प्रकारे भ्रष्टाचारी लोकांना घेऊन सत्ता मिळवणं टिकवणं हे काही अंतिम त्यांच्या ध्येय. शिष्याने केलं हे दुर्दैव वाटतं. आता त्याच्यात देवेंद्रचा किती सहभाग आहे, बाकीच्यांचा किती हा शोधाचा भाग आहे, पण आता देवेंद्रजीच लीड करत असल्यामुळं कदाचित असं वाटू शकतं ते. हम्म. हम्म. त्याच्यामुळे जे व्हायला न पाहिजे ते झालं. आता केलं तुम्ही तर मग लोक टीका करणार, ती सहन करण्याची तयारी ठेवली पाहिजे. बरं. आणखीन एक प्रश्न असा आहे की
गोपीनाथ मुंडे हयात असताना दोन बहीण भाऊ खरं तर वेगळी वेगळी होती, वेगवेगळी लढत होती. ती आज एकत्र आहे, त्याचं समाधान. खूप आनंद आहे. ती दोघं एकत्र आले किंवा अख्खं घर एकत्र आलं, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. राजकारण हा विषय वेगळा ठेव, पण तसं पाहिलं तर धनंजय मुंडेच आता त्या सगळ्या एंटायर फॅमिलीतले सगळ्यात मोठे आहेत. त्यांच्या बहिणी मोठ्या आहेत, हा विषय मुलामध्ये ते मोठे असल्यामुळे हे दोघं किंवा हे सगळे एकत्र आले तर हे खूप चांगली गोष्ट आहे. आणि आमच्यासारख्याला बरं वाटलं. बाकी राजकारणाच्या जागेवर आहे. किमान कौटुंबिक सुखदुःखात एकमेकाच्या सोबत असणे खूप गरजेचं असतं. ते मी यातनं भोगतो. आज माझे दोन्ही भाऊ राहिले नाहीत, दोन्ही मेहुणे राहिले नाहीत. तो एकाकीपणा किमान आता पंकजाला आणि धनंजयला जाणवणार नाही, याचा मला आनंद आहे. दोघं एकत्र आले ते. धन्यवाद. हे होते प्रकाश महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्या 11व्या स्मृतिदिनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत असताना एक आनंदाची गोष्ट त्यांना वाटते की दोन बहीण भाऊ एकत्र आहेत. मात्र दुसरं त्यांना खेद वाटतो की गोपीनाथ मुंडे यांनी चळवळीतून उभा केलेला पक्ष प्रोफेशनल झाला आहे. त्यांच्याच शब्दात सांगायचं झालं तर तो प्रोफेशनल झाला आहे आणि तो प्रोफेशनल करण्यामध्ये त्यांच्या शिष्याचा वाटा आहे, याचं देखील त्यांना खंत आहे. मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.